हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय आरी एम्ब्रॉयडरी एसके। तर आज आपण देवी कशी काढावी, देवीवर कसं करावं हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। या इथे मी कापडावर डिझाईन ट्रेस केलेली आहे आणि देवीचा फेस पेंट करून घेतलेला आहे। पेंट करताना अगोदर आपण व्हाईट कलरचा यूज करायचा आहे आणि मग व्हाईट कलर सुकल्यावरती त्यावरती मेन कलर जो आहे आपला येलो आणि ब्लॅक तो मारून घ्यायचा आहे। किमान 2-3 वेळा कलर मारायचा, जेणेकरून तो फेस आपल्याला क्लिअर दिसेल। नाहीतर कापडाचे जे धागे असतात ना ते वरती आपल्याला दिसतात, मग ते चांगलं दिसत नाही। त्यानंतर इथे चंद्रकोर काढायचा आहे। इथे मी 1 नंबरचा ब्रश वापरलेला आहे, जेणेकरून त्याचं जे बारीक टोक आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला इझिली काढता येईल। घाई करायची नाही आहे, नाहीतर फिनिशिंग चांगलं दिसणार नाही। बघू शकता तुम्ही इथे माझी चंद्रकोर पण तयार झालेली आहे। थोडंसं त्याला मी सेट करून घेते इथे। खरं सांगायचं तर मी इथे कोणताही क्लास केलेला नाही आहे, तरी पण मी माझी आवड जपते। ओठांना पण मी इथे रेड कलर देऊन घेणार आहे। पूर्ण फेसला आपण डबल कलर मारून घ्यायचा आहे। त्यानंतर पूर्ण डिझाईनला मी आउटलाईन मारून घेणार आहे। अशा प्रकारे बारीक चेन स्टिच मारायची आहे आणि मग त्यानंतर त्याला झिगझॅग चेन स्टिच करून घ्यायची आहे। पुढे इथे मी मधला जो अलंकाराचा भाग आहे तिथे अशा प्रकारे बारीक चेन स्टिच मारून घ्यायची, दिसायला खूप छान दिसतं। आणि मग त्यावर अलंकार तयार केलेला आहे मी आणि साडी ड्रॅपिंग पण केलेली आहे। पुढे काही कारणास्तव मला साडी ड्रॅपिंगचा व्हिडिओ बनवता आलेला नाही। ही माझी ऑर्डर होती, एका कस्टमरला देवी पॅच बनवून हवा होता। मी पहिला जो व्हिडिओ टाकला होता तो त्या कस्टमरला आवडला आणि म्हणून त्यांनी 2 देवी पॅच तयार करून मागितले। अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडला पण चेन स्टिच मारते। इथे चेन स्टिचचं पूर्ण काम आपलं झालेलं आहे। देवीचा मुकुट जो आहे त्याला छोटे मणींचं मी वर्क केलेलं आहे। माझ्याकडे अवेलेबल होतं त्यातूनच मी केलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरदोशीचं वर्क पण तुम्ही करू शकता याच्यावरती।
आणि मी इथे मंगळसूत्र तयार करून घेते। आणि वाट्या म्हणून मी इथे कुंदनचे गोल स्टोन चिकटवत आहे। त्यानंतर मी इथे लक्ष्मी हार तयार करते। लक्ष्मी हार तयार करताना मी साध्या सुईचा वापर केलेला आहे। आणि फायनली देवी तयार करून झालेली आहे। बघू शकता देवीचा लूक किती सुंदर दिसत आहे। कशी वाटली देवी नक्की कमेंट करून सांगा।